माहूर तालुक्यामधील बंजारा तांडा शिवारामध्ये रहदारीच्या रस्त्यालगत 4-5 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये माहूर किनवट रोडच्या कामाकरिता लागणारे मुरुम व दगड शासकीय नियमांचा भंग करून 3 मीटर खोल खोदण्याची परवानगी असताना 9 मीटर खोलीचे उत्खनन शारदा कन्स्ट्रक्शन कंपनी नांदेडच्या वतीने करण्यात आलं होतं। शिवाय त्या ठिकाणी काम चालू असताना पावसाळ्याच्या पाण्याने त्या खड्ड्यामध्ये पाणी साचून त्या पाण्यामध्ये बुडून वन्यजीव, प्राणी व मनुष्य यांचे जीवितवास धोका निर्माण होऊन जीव जाऊ शकतो अशी पूर्वकल्पना असताना देखील कंपनी मालकाने त्या ठिकाणी संरक्षणात्मक उपाययोजना, कठडे, कुंपण किंवा चौकीदार सुद्धा ठेवला नाही आणि पाण्याचा विसर्ग होण्यासाठी विल्हेवाट लावली नाही। आम नागरिकांना त्या परिसरामध्ये प्रवेशापासून प्रतिबंधित करणारे फलक सुद्धा लावले नाहीत। त्या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यातील 10 ते 12 फूट पाण्यामध्ये रेवा नाईक पारडी येथील 14 वर्षाचा शाळकरी मुलगा अभय गणेश चव्हाण हा दिनांक 29 ऑगस्ट रोजी पाय घसरून पाण्यामध्ये पडून बुडून मरण पावला होता। त्याचे मृत्यूस कारणीभूत असलेल्या शारदा कन्स्ट्रक्शनचे मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यास सिंदखेड पोलीस स्टेशन टाळाटाळ करीत असल्याने मयत अभयचे वडील गणेश गेमसिंग चव्हाण यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मानव अधिकार आयोग यांना फिर्याद पाठवली होती। निरनिराळ्या संघटनांना सहकार्याचे आवाहन करताच पत्रकार व पुढारी यांनी फिर्यादीला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला व त्यांच्या पुढाकाराने सिंदखेड पोलिसांनी शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे मारुती गोविंदराव पानपट्टे, हल्ली मुक्काम राजगड यांचे विरोधामध्ये हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे 304 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। हा गुन्हा नोंदविण्यात आल्यामुळे आता कुठेतरी या 14 वर्षीय मृतक अभयला न्याय मिळेल अशी आशा माहूर परिसरामधील जनता व्यक्त करीत आहे। विदर्भ न्यूज करिता वाई बाजार येथून रुपेश मोरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।